प्रभूची स्तुती हो. माझं नाव आहे पास्टर राजेश केदारी. सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपला व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करो. आजचा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे. हा संदेश जीवन बदलणारा संदेश आहे, म्हणून शेवटपर्यंत हा संदेश तुम्ही बघा. तुमचं जीवन देवाच्या कृपेद्वारे बदलून जाईल. आणि आज आपण एका प्रश्नावर मनन करणार आहोत, आणि हे प्रश्न खूप आवश्यक आहे. तर आजचा जो प्रश्न आहे, आणि तो प्रश्न म्हणजे शेवटच्या दिवसाचे सर्वात मोठे चिन्ह, सर्वात महत्त्वाचे चिन्ह कोणते, यावर आज आपण मनन करणार आहोत. कोविड-19 शेवटच्या दिवसांचे सर्वात मोठे चिन्ह आहे काय? कारण पुष्कळ जण म्हणतात की कोविड-19 जे आहे हे शेवटच्या दिवसाचे एक महत्त्वपूर्ण आणि मोठे चिन्ह आहे. यावरच आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. शेवटच्या दिवसाचे सर्वात मोठे चिन्ह, सर्वात महत्त्वाचे चिन्ह कोणते, यावर आपण आज मनन करणार आहोत. आपण जाऊया लूक 21:26-27. भीतीमुळे लोक बेशुद्ध होतील, आणि जगात काय घडणार आहेत या धास्तीमुळं व भीतीमुळं लोक दुर्बल होतील. आणि हेच आज आपण बघतो. भीतीमुळे जे आहेत लोक दुर्बल झालेले आहेत. कारण प्रत्येक क्षणी जे असतं ते भय असतं कोविड-19चं. तर कोविड-19 जे आहे हे एक चिन्ह आहे शेवटच्या दिवसाचं. पण हे जे चिन्ह जे आहे हे सर्वात मोठं आणि सर्वात महत्त्वाचं चिन्ह नाही आहे. तर सर्वात महत्त्वाचे आणि सर्वात मोठे चिन्ह काय आहे ते आज आपण बघूया पवित्र शास्त्राद्वारे. आपण जाऊया लूका अध्याय 21. पहिला आपण 7 वाचूया, नंतर 29 वचन आपण वाचूया. वचन 7. त्यांनी त्याला प्रश्न विचारला, शिष्यांनी येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारला, आणि ते म्हणाले, गुरुजी, ह्या गोष्टी केव्हा घडतील व ह्या गोष्टी घडणार आहेत, या संबंधी कोणते चिन्ह असेल? जो प्रश्न आपल्या मनात आहे तो प्रश्न तेव्हा शिष्यांना पडला होता. त्याने येशू ख्रिस्ताला विचारले की गुरुजी, ह्या गोष्टी कधी घडतील आणि ह्या गोष्टी घडणार आहेत, या संबंधी कोणते सर्वात मोठे चिन्ह आहे? तसं आज आपण बघतो की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची चिन्ह आज आपल्याला दिसत आहेत. कुठे भूकंप होत आहेत, कुठे वादळ होत आहेत. ही जी महामारी आहे संपूर्ण जगभर पसरलेली आहे. पुष्कळ गोष्टी होत आहेत. पण सर्वात मोठे आणि सर्वात महत्त्वाचे चिन्ह काय आहे हे जाणून घेणं आपल्याला खूप आवश्यक आहे. आणि येशू ख्रिस्तच त्याचं आपल्याला खरं उत्तर देऊ शकतो. म्हणून शिष्यांनी येशू ख्रिस्ताला विचारलं, गुरुजी, ह्या गोष्टी केव्हा घडतील? आणि तुमच्या मनात प्रश्न असेल की ह्या गोष्टी केव्हा घडतील. नंतर त्याने म्हणजे येशू ख्रिस्तानी त्यास एक बोध कथा सांगितली. अंजीराच्या झाडाकडे व इतर दुसऱ्या सर्व झाडाकडे पहा. ते येशू ख्रिस्ताने काय सांगितलं या इकडं की अंजीराच्या झाडाकडे पहा. जर तुम्हाला शेवटच्या दिवसाबद्दल माहिती पाहिजे नसेल, जर तुम्हाला माहिती पाहिजे नसेल की हे दिवस जे कधी सुरू होतील, तर इथे येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे, तुम्ही अंजीराच्या झाडाकडे पहा. आता हा प्रश्न आपल्या मनात येतो की काय येशू ख्रिस्ताने असे म्हटले आहे की तुम्ही अंजीराच्या झाडाकडे पहा. प्रियांनो, अंजीराचे झाड हे बायबलमध्ये त्याला खूप महत्त्वाचे स्थान दिलेलं आहे. अंजीराचे झाड हे जे आहे हे इस्रायल देश आणि यहुदी लोकांचं प्रतीक आहे. आणि म्हणून पुष्कळदा पवित्र शास्त्रामध्ये इस्रायल आणि यहुदी लोकांना अंजीराचं झाड असे म्हटलेलं आहे. आपण जाऊया होशे 9:10. वानातल्या द्राक्षाप्रमाणे इस्रायल मला आढळला. अंजीराच्या हंगामातील प्रथम फळासारखे तुमचे पूर्वज मला दिसले, पण ते बाल पोराकडे आले आणि लज्जास्पद मूर्तीला त्याने आपणास वाहून घेतले. त्यांच्या वलंबासारखे ते अमंगळ झालेले.
आता इथं जे आहे, इथं देवानी जे आहे इस्रायल देशाला अंजीराचं झाड म्हटलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की पवित्र शास्त्रामध्ये इस्रायल आणि यहुदी लोकांना अंजीराचं झाडाचं प्रतीक केलेलं आहे. आपण जाऊया दुसरं वचन, त्यामध्ये पण आपल्याला समजा योएल 1:7, त्याने माझ्या द्राक्षवेलाची नासधूत केली आहे, माझ्या अंजीराच्या झाडाच्या ढलप्या काढल्या आहेत. ते म्हणतो माझ्या अंजीराच्या झाडाच्या, अंजीराचं झाड म्हणजे आपल्याला काय दर्शवतं? इस्रायल देश, यहुदी लोक माझ्या अंजीराच्या झाडाच्या ढलप्या काढल्या आहेत, सोलून त्यांची साल काढून टाकलेली आहे, त्यांच्या फांद्या पांढऱ्या झालेल्या आहेत. प्रियानो, ह्या दोन्ही वस्तूतून आपल्याला समजतं की अंजीराचे झाड जे आहे ते इस्रायल देश आणि यहुदी लोकांचं ते प्रतीक आहे. म्हणून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना म्हणतो, जर तुम्हाला शेवटच्या दिवसाबद्दल जर तुम्हाला माहिती करून घ्यायची, हे दिवस कधी सुरू होईल, तर तुम्ही अंजीराच्या झाडाकडे पहा, तुम्ही अंजीराच्या झाडाकडून शिका. म्हणजे इथं अंजीराचे झाड जे आहे ते इस्रायल देशाचं प्रतीक आहे, इस्रायल राष्ट्राचं प्रतीक आहे, यहुदी लोकांचं प्रतीक आहे. म्हणजे आपल्याला जर शेवटच्या दिवसाबद्दल आपल्याला माहिती पाहिजे, कधी हे सर्व सुरू होणार आहे, तर आपलं लक्ष जे आहे ते इस्रायल राष्ट्रावर आपलं लक्ष असलं पाहिजे. आपलं लक्ष जे आहे ते यहुदी लोकांवर असलं पाहिजे. आणि त्यातून आपल्याला समजेल की हे जे दिवस जे आहेत, येशू ख्रिस्ताचं जे आगमन आहे ते कधी आहे आणि शेवटचे दिवस जे आहेत ते कधी सुरू होईल. आता ते वचन परत आपण वाचूया. नंतर त्याने त्यास एक बोध कथा सांगितली, अंजीराच्या झाडाकडे व इतर दुसऱ्या सर्व झाडाकडे पहा, त्यांना पालवी येऊ लागली की तुम्हीच समजता की उन्हाळा अगदी जवळ आला आहे. तर येशू ख्रिस्ताने तर काय म्हटलं आहे की जेव्हा झाडांना पालवी लागती, जेव्हा अंजीराच्या झाडांना पालवी येऊ लागते, तेव्हा तुम्ही समजून जाता की आता उन्हाळा जे आहे तो अगदी जवळ येऊन ठेपलेला आहे. त्याचप्रमाणे या गोष्टी घडताना तुम्ही पाहाल तेव्हा ओळखा की देवाचे राज्य जवळ आलेले आहे. इथं येशू ख्रिस्त म्हणाला की जेव्हा तुम्ही अंजीराच्या झाडाला तुम्ही पालवी बघता, तर तुम्हाला समजून जातं की उन्हाळा जो आहे तो येऊन ठेपलेला आहे. म्हणजे जेव्हा त्या झाडाचं नवनिर्माण होतं, म्हणजे तेव्हा त्या झाडाचा पूर्ण जन्म होतो, तेव्हा तुम्हाला माहिती पडतं की आता एक नवीन ऋतू आलेला आहे, उन्हाळा आलेला आहे. आता जसं आपण बघितलं की हे जे झाड जे आहे ते इस्रायल देशाचं प्रतीक आहे. म्हणजे जेव्हा इस्रायल राष्ट्राचा पूर्ण जन्म होईल, जेव्हा इस्रायल राष्ट्राचा स्थापना होईल, तेव्हा ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी घडायला सुरू होईल. म्हणून येशू ख्रिस्त इथं म्हणतो की जर तुम्हाला शेवटच्या दिवसाबद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे की कधी हे सुरू होणार आहेत, तुम्ही अंजीराच्या झाडाकडे पहा, तुम्ही इस्रायल राष्ट्राकडे पहा. आणि जेव्हा इस्रायल राष्ट्राचा पूर्ण जन्म होईल, तेव्हा ओळखा की देवाचे राज्य जे आहे ते जवळ आलेले आहे. आणि मे 14, 1948 मध्ये एक मोठा चमत्कार झाला. आणि तो चमत्कार म्हणजे इस्रायल राष्ट्राचा पूर्ण जन्म. तो चमत्कार म्हणजे इस्रायल राष्ट्राचं स्थापना. मे 14, 1948. कोणालाही त्याची कल्पना नव्हती, कोणालाही त्याबद्दल विश्वास नव्हता. आता जे यहुदी लोक जे नाझीच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये होते, ज्या यहुदी लोकांना हा जो हिटलर जो तो मारत होता, त्या यहुदी लोकांना त्यांच्या मनात ही कल्पना पण आली नसेल की भविष्यामध्ये आपलं एक राष्ट्र असेल. कोणालाच त्याची कल्पना नव्हती, कोणालाच त्याबद्दल विश्वास नव्हता की एक दिवस यहुदी लोकांचं जे आहे स्वतःचं राष्ट्र असेल. पण हा चमत्कार झाला मे 14, 1948 मध्ये. इस्रायल राष्ट्राचा पूर्ण जन्म. आणि तीच आपल्याला जी आहे सर्वात
महत्वाची आणि सर्वात मोठे तेच आपल्याकडे ते चिन्ह आहे. ते चिन्ह आपल्याला त्या दिवशी मिळालं. आणि इस्रायल राष्ट्राचे पहिले पंतप्रधान बेन गुरियन आणि बेन गुरियननी त्या दिवशी भाषणात सांगितलं की एजिकल 37 ची पूर्तता आज झालेली आहे. एजिकल 37 मध्ये जी भविष्यवाणी दिली गेली होती त्याची पूर्तता जी आहे ती आज झालेली आहे. आणि इस्रायल राष्ट्राला येशू ख्रिस्तांचा पावलाचा आवाज ऐकू येत आहे. प्रियांनो, खूप आवश्यक आहे की शेवटच्या दिवसातल्या ज्या घटना आहे, घटना सुरू होण्यासाठी आणि येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन होण्यासाठी एक गोष्ट खूप आवश्यक आहे की इस्रायल राष्ट्र जे आहे त्याचं स्थापित होणे खूप आवश्यक गोष्ट होती. आणि तीच गोष्ट जी आहे मे 14, 1948 मध्ये ती गोष्ट झाली. हा एक महान चमत्कार होता. आणि हा चमत्कार आपल्यासाठी सर्वात मोठे चिन्ह आहे, सर्वात महत्त्वाचे चिन्ह आहे. बाकीचे चिन्ह आहेत कोविड-19, भूकंप, इतर गोष्टी, पण हे सर्वात महत्त्वाचे चिन्ह आहे, इस्रायल राष्ट्राची स्थापना. आता दुसरं वचन आपल्याला समजेल की येशू ख्रिस्ताचं जे आगमन जे होणार आहे ते कधी होणार आहे. आता पुढचं आपण वाचूया 32 वचन. मी तुम्हास खरे सांगतो की ह्या सर्व गोष्टी घडून येईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. काय म्हटलं येशू ख्रिस्ताने की मी तुम्हास खरे सांगतो की ह्या सर्व गोष्टी घडून येईपर्यंत ही पिढी म्हणजे कोणती पिढी? जी पिढी इस्रायल राष्ट्राचा पूर्ण जन्म बघेल, इस्रायल राष्ट्राची स्थापना बघेल, ती पिढी नाहीशी होण्याच्या आत ह्या ज्या सर्व ज्या घटना ज्या आहेत शेवटच्या दिवसातल्या या सर्व घटना होतील आणि येशू ख्रिस्ताचं आगमन होईल. आणि प्रियांनो, खूप आनंदाची गोष्ट आहे की आपली पिढीने, आपल्या वडिलांनी, आपल्या आजोबांनी त्यांनी ह्या सर्व घटना ज्या आहेत त्या बघितल्या आणि आपण रोज आपण ही घटना जी आहे त्याचा अनुभव करतोय. जेव्हा आपण इस्रायल राष्ट्राकडे आपलं लक्ष असतं तेव्हा ही जी घटना जी आहे या घटनेचा आपल्याला अनुभव होतो. म्हणून प्रियांनो, आपली जी पिढी आहेत ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते त्याचा अनुभव करतायत. जेव्हा इस्रायल राष्ट्राकडे आपण पाहतो, जो चमत्कार जो झालेला आहे तो चमत्कार आपण अनुभव करतोय. आपल्या वडिलांनी, आपल्या आजोबांनी ह्या सर्व गोष्टी बघितल्या आहेत जेव्हा इस्रायल राष्ट्राची स्थापन झालेलं आहे. म्हणून इथं पवित्र शास्त्र म्हणतं की ह्या सर्व गोष्टी घडून येईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. म्हणजे येशू ख्रिस्ताचे जे आगमन जे आहे ते या पिढीमध्येच होणार आहे. आणि आता आपण बघूया की पवित्र शास्त्राच्या अनुसार एक पिढी जे आहे ती किती वर्षाची असते. आम्ही कदाचित 70 वर्ष जगू आणि जरा सशक्त असलो तर 80 वर्ष. म्हणजे बायबलच्या अनुसार एक पिढी 70 किंवा 80 वर्षाची आहे. आता आपण इथं थोडं गणित करूया. आता आपण 2021 मध्ये आहे तर 2021 मायनस 1948 आपण मायनस करूया, आपल्याला उत्तर मिळतं 73 वर्ष. म्हणजे 73 वर्ष आता झालेले आहेत. आता ही जी पिढी जी आहे ही पिढी जी आहेत आता ती संपायला आलेली आहे. आणि आपली पिढी संपायच्या अगोदर ज्या आहेत ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत घडणार आहेत आणि येशू ख्रिस्ताचं जे आगमन आहे ते येणार आहे. आपलं स्वर्गरोहण होणार आहेत. आपण त्याच्या खूप जवळ येऊन पोचलेलो आहे. म्हणून प्रियांनो, खूप आवश्यक आहे की आपलं तारण होणं खूप आवश्यक आहे. आणि मला माहिती आहे की पुष्कळ ख्रिस्ती लोक जे आहेत या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. ते जे आहे ते रिप्लेसमेंट थिओलॉजी यावर विश्वास ठेवतात. आता रिप्लेसमेंट थिओलॉजी म्हणजे काय? रिप्लेसमेंट थिओलॉजी म्हणजे ते असं म्हणतात की जिथं जिथं इस्रायल हा शब्द येतो तिथं तुम्ही जो आहे तिथं मंडळी शब्द लावा. प्रियांनो,
इस्रायल राष्ट्र ही एक वेगळी गोष्ट आहे, मंडळी ही वेगळी गोष्ट आहे, यहुदी लोक जे आहेत ते वेगळी गोष्ट आहे. हे दोन्ही गोष्टी आपण जे आहेत आपण ते एकत्र करू शकत नाही. आणि म्हणून आपण असा प्रचार करू शकत नाही जिथं जिथं ज्या इस्रायल राष्ट्र आलंय तिथं तुम्ही मंडळी हा शब्द लावा. हे चुकीची शिकवण आहे. इस्रायल राष्ट्राचं महत्त्व आहे. येशू ख्रिस्त दुसऱ्या आगमनामध्ये इस्रायल राष्ट्रामध्ये येणार आहे, यरूशलेममध्ये येणार आहे. आणि येशू ख्रिस्ताचं जे 1000 वर्षाचं जे राज्य आहे ते यरूशलेममधूनच होणार आहे. तर यरूशलेम खूप महत्त्वाचं आहे, इस्रायल खूप महत्त्वाचं आहे. म्हणून प्रियानो, ह्या रिप्लेसमेंट थिओलॉजीवर तुम्ही विश्वास धरू नका. खूप आवश्यक आहे आपला उद्धार होणे. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. पवित्र शास्त्र म्हणते जर तुम्ही येशू ख्रिस्ताला तुम्ही देव मानता आणि तुम्ही मानता की येशू ख्रिस्ताने माझ्या पापासाठी वधस्तंभावर आपले प्राण दिले आणि 3 दिवसानंतर जो आहे तो मरणातून उठला, जेव्हा तुम्ही असा विश्वास ठेवता तर तुमचे तारण होते. तुम्हाला तारण होण्यासाठी तुम्हाला काही करण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला तपस्या करण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला कुठे एका विशिष्ट ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला फक्त येशू ख्रिस्ताने जे महान कार्य केलेलं आहे क्रूसावर त्यावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. अंतःकरणातून विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. तुमचं तारण होईल. आणि जेव्हा आता येशू ख्रिस्त येईल तर तुम्ही येशू ख्रिस्ताबरोबर स्वर्गात जाऊ शकता अनंत काळासाठी. आणि जर आपलं तारण नाही होत तर आपला अनंत काळासाठी नरकाच्या आगेमध्ये आपल्याला दुःख भोगावं लागेल, तडपावं लागेल. आणि बायबल म्हणतं तिथं एक पाण्याचा थेंब पण नाही, तिथं फक्त आग आग आणि आग आहे. आज तुम्हाला तो निर्णय करायचा आहे. तुम्हाला अनंत काळचं जीवन कुठे तुम्हाला घालवायचं आहे? स्वर्गात घालवायचं आहे का नरकामध्ये घालवायचं आहे? अनंत काळचं जीवन म्हणजे 50, 60, 70 वर्ष नव्हे. अनंत काळचं जीवन म्हणजे कायमस्वरूपी जीवन, हजारो वर्ष. हा निर्णय तुम्हाला करायचा आहे. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो या वेळेसाठी, धन्यवाद देतो पवित्र शास्त्रासाठी आणि जे महान कार्य केलेलं आहे त्यासाठी धन्यवाद देतो. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.